धन्यवाद. धन्यवाद. तर आपण उत्तर बोधी मुद्रा केली आहे. तर आता मुद्रांचे फायदे तुम्ही हे लिहितच आहात. निरीक्षण. पण आता इथून पुढं भाव जे काही निर्माण होतात मुद्रा करून, कुठले भाव निर्माण झालेत ते बघायचे आहेत. आणि होतायत का निर्माण? मुद्रेमुळे भाव निर्माण होतायत का? भावना. आणि होत असतील तर कुठले होत आहेत हे बघायचे. फरक काही जाणवतोय का दोन मुद्रेमध्ये? आता नुकतीच उत्तरबोधी मुद्रा तुम्ही केलेली आहे. काय भावना जनरेट झाल्या? आपोआप विचार न करता कोणते विचार निर्माण झाले? विचारांकडे तर कोणी फारसं वळलेलं नाहीये. एखाद्या दोन व्यक्ती सोडल्या तर त्या विचारांचंही निरीक्षण करायचंय. तर आता उत्तरबोधी मुद्रा झालीये, त्याच्यात भाव कुठले जनरेट झाले, भावना कुठल्या जनरेट झाल्या हे बघितलं तुम्ही. आता क्षेपण मुद्रा करायची. आता उत्तरबोधी मुद्रा अंगठे असे होते आणि हे वर होत. आता क्षेपण मुद्रेमध्ये अंगठ्याचं सुद्धा ग्रंथितय मुद्रा करून घ्यायची आणि ही बोटं बाहेर काढायची आणि ही हॉरिझॉन्टल नाही तर खाली ठेवायची पृथ्वीच्या डायरेक्शन. आता काल सुद्धा आपण भूमी मुद्रा केली. बोट आपण चार भूमीला हे केली. नंतर वरद मुद्रा केली. असं एक असा होता, एक असा होता. एक भूमीला स्पर्श करणारा होते चार बोट. कोणीही लिहिलेलं नाहीये व्यवस्थित अनुभव. मी ग्रुप बंद करून टाकला नंतर. कारण तेच 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 तेच. त्याच्यामध्ये मला अपेक्षित होतं की भूमीला बोट चिटकवल्यामुळं ऊर्जा भूमीकडे जातीये का भूमीतून आपण घेत आहोत? हा एक फ्लो ऊर्जेचा. आणि दुसरा ज्यावेळेला बोट भूमीला नव्हती चिटकवली त्यावेळेला ऊर्जेचा फ्लो उलटा झाला का? का तोच होता? मग इथे माझ्या लक्षात आलं की तुमच्या कोणालाही हे आकलन होतच नाही, कळतच नाहीये. मी आधी पण सांगितलं होतं काल की एक हात आपण जेव्हा असं करतो, दुसरा हात जेव्हा असा करतो, त्यावेळेला एका हातातनं काही वेळेला ऊर्जा निघून दुसऱ्या हाताकडे जाते. दुसरीकडनं इकडे जाते. वलय होतं ऊर्जेचं तयार. आता समजा आपण अशा केल्या. आता काल बॅच फ्लॉवर रेमेडीच्या सेशनमध्ये पहिलं तेच झालं. आणि झाल्यावर त्यांनी असं सांगितलं, हळू-हळू, हळू-हळू, हळूहळू कमी आणायची, थोडी गॅप ठेवायची. आणि काय जाणवलं सांगा? मी ऊर्जेमध्ये बोलले. त्यामुळे नॉर्मल आपल्या जीवनातल्या कॉमन शब्दामध्ये बोला. कारण ते काय कळणारं नव्हतं ना कोणाला. म्हणून मग मी कॉमन शब्दात बोलले, की एकमेकांना ओढतोय हात. मॅग्नेटिक फील्ड तयार झालंय. फील्ड, इलेक्ट्रिसिटी तयार होते. ही जाणवली पाहिजे. म्हणजे कुठून कुठं. आता त्या लहान मुलांनी सुद्धा दुसरीतले सांगितलंच की एकीकडनं काहीतरी निघतंय, दुसरीकडे जातंय, दुसरीकडनं जातंय, इकडं निघतंय. हे तुम्ही करा ना निरीक्षण. त्या मुलांनी हाकेनी मुद्राचं सांगितलं. ही हाकेनी मुद्रा. तर हे अपेक्षित होतं, की एक दोन्ही हात ज्याला ठेवता, त्यावेळेला एका हातातनं ऊर्जा निघते, दुसऱ्या हातातनं घेतली जाते किंवा किंवा हे प्रत्येकाच्या शारीरिक त्या स्थितीवर अवलंबून राहील किंवा ऊर्जा शरीरातून बाहेर जाते किंवा ऊर्जा खेचून घेतो. हे जर कळायला लागलं ना, की कुठल्या वेळेला घेतोय आपण ऊर्जा खेचून आणि कुठल्या वेळेला ऊर्जा फेकतोय, हे कळलं. ह्या मुद्रा नुसते शिकायच्या आहेत का? नुसत्या ध्यानातून करायच्या आहेत का? तर हे आपल्याला जीवनात सुद्धा अवलंबायचे आहेत. मग काही वेळेला समजा निगेटिव्ह विचार मनात येतायत आता. मग निगेटिव्ह विचार बाहेर फेकायचे. लगेच हात कसे करायचे बघितलं पाहिजे. किंवा आता वन स्टेप अहेड. नाही कळत आहेत भावना कुठल्या जनरेट होतात. नाही कळत आहे ऊर्जा येतीये का जातीये. तर स्वतःहून भावना जनरेट करायच्या. तुम्हाला सांगितलंय की ध्यानामध्ये मॅनिफेस्टेशन करायचं, ग्राउंडिंग करायचं. आता ज्यावेळेला ग्राउंडिंग शिकवलं तुम्हाला, त्यावेळेला ग्राउंडिंग म्हणजे आपण ध्यानातून घेतलेली सगळी ऊर्जा पृथ्वी मातेच्या गर्भाला, केंद्राला फेकतो म्हणजे आपण कनेक्ट करतो आणि देतो. स्वाहा. आपण पृथ्वीला देतो. पृथ्वीच्या केंद्राला अर्पण करतो. पण भूमुद्रेचा उद्देश वेगळा आहे. संरक्षण आहे.
निगेटिव्ह ऊर्जांपासून संरक्षण आहे. तर तिथून ऊर्जा ग्रहण करता आली पाहिजे भूमिमातेपासून. कारण आपली जी हारा लाईन जातीये मूलाधारापासून 2 पायांच्या आतून जी लाईन आहे पृथ्वीला कनेक्ट करणारी हारा लाईन, त्या हारा लाईनमुळे आपण पृथ्वीशी कनेक्टेड आहोत. आपण जे म्हणतो गुरुत्वाकर्षण, गुरुत्वाकर्षण. आपण पडत नाही बघा. कारण त्या पृथ्वीच्या केंद्राने आपल्याला गच्च धरून ठेवलेलं आहे. म्हणून आपण चालू शकतो. त्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो. मग ही जी हारा लाईन आहे ती करतीये काय? आपल्याला गुरुत्वाकर्षण देतीये, आपण पडत नाही म्हणजे करतीये काय? तर ती ऊर्जा सुद्धा आपल्याला हारा लाईनमधून देतीये मूलाधाराला. मग ऊर्जेचा फ्लो कसा आहे? ऊर्जेचा फ्लो आपला मूलाधाराकडून सहस्राराकडे आहे. ध्यानामध्ये तोच अपेक्षित आहे. ऊर्ध्वगामी, उत्तरबोधी, ऊर्ध्वमुखी, उच्च ऊर्जा. म्हणजे कुंडलिनी आपण जी जागृत करतोय आता ध्यानातून, ती वर, 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 वर फ्लो होणं अपेक्षित असते. ही ऊर्जा कोण देतंय? मूलाधार देतोय. पण मूलाधाराला कोण देते? पृथ्वीच देतीये बघा. म्हणून आपण ॲक्चुअली पृथ्वीकडनं घेतली म्हणूनच तिला देण्याची गरज आहे. मग देण्याची गरज कारण सर्कल पूर्ण झालं पाहिजे. देणं, घेणं, देणं, घेणं. याशिवाय ऊर्जा एक्सचेंज होत नाहीत. म्हणून इथे काहीतरी फी घेतली की काही चांगले कोर्स असतात. त्याला आपण फी ठेवतो. काहीतरी द्या आधी. उठा, लवकर उठा, तर काहीतरी मिळेल. दिलं की घेतलंही खूप जातं. कारण व्हॅक्यूम तयार होतं ना देण्याने. देण्याने, देण्याने, देण्याने पोकळी तयार होती आपल्या ऊर्जेमध्ये. मग ही पोकळी भरून काढायला पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह आपण खेचून घेतो. मग भूमीकडनं ऑलरेडी आपण घेत असतो. मग आता ज्यावेळेला भूमिमुद्रा करतोय, त्यावेळेला आपलं ग्राउंडिंग जरी उद्देश असला, तरी आपण आधी घेतली पाहिजे आणि मग दिली पाहिजे. मग हे निरीक्षण केलं पाहिजे. नाही कळत तर भावना निर्माण केल्या पाहिजे. मग भावना अशी आपण निर्माण करायची, की पृथ्वीकडनं आपण ऊर्जा घेतोय. आता उत्तर बोधी मुद्रेमध्ये मी जसं सांगितलं, की फायदा काय उच्च ऊर्जा घेतोय. उच्च ऊर्जा. उत्तर म्हणजे वरची. वरची ऊर्जा घेतोय. मग ऊर्ध्वगामी घेतोय. मग हे फील केलं का कोणी चॅट बॉक्समध्ये टाका. कारण सगळ्या सूचना देणं अवघड आहे प्रत्येक ह्याला. तरी बऱ्याच डीपमध्ये मी देतीये. कोणी मला चॅट बॉक्समध्ये ऑनेस्टली टाका, की कोणी हे फील केलं का, की मी ऊर्ध्वगामी ऊर्जा माझी करतीये. सुजाता मॅडमनी केलं. अजून कोणी केलंय का? मग बघा. हायर चेतनेत कोणी केलं? माधुरी तिवाटणे मॅडमनी केलं. शारदा कुंभार मॅडमनी केलं. छान. अजून कोणी केलं? उच्च चैतन्यातले लोक आहेत हे. आपण नाव वाचतो नेहमी. शारदा कुंभार मॅडमच्या कमेंट मी नेहमी वाचते. आणि आपल्यामध्ये ते कोण आलं होतं एकदा. त्यांनी मला लगेच सांगितलं, "सुजाता मॅडम तुमच्या सगळ्यात हायर चेतनेतले आहेत." शैलजा मॅडमनी केलं. तर पिरामिडमध्ये असताना लगेच त्यांनी सांगितलं, "या हायर चेतनेच्या, या असं, या असं." ऊर्जा कळायला पाहिजेत आपल्याला. क्षणात ऊर्जा कळायला पाहिजेत. ऊर्जा युग सुरू झालेलं आहे. तर हे म्हणून भावना जनरेट करायच्यात. मग उच्च ऊर्जा, मग तुम्ही वरून खाली का घेईना? जसं पिरॅमिडमधल्या उच्च ऊर्जा आपण घेतो, ग्रहण करतो, उच्च ऊर्जांना आपण कनेक्ट होतो. मग उच्च दैवी ऊर्जा आपण ग्रहण केली आहे तरी पाहिजे. उत्तरबोधी, वरच्या ऊर्जा आपण घेतोय, मग डायरेक्शन खालची का असेना काही हरकत नाहीये. आपण चक्रांना ट्रिगर करताना खालून वर जातो, ऊर्ध्वगामी जातो. पण आपण खूप ध्यान प्रकार केलेत. सूर्यापासून सुद्धा कनेक्ट व्हायचंय आपल्याला. वरून सूर्य ऊर्जा देतोय आपल्याला. मग सूर्य सहस्रारात आणतोय, जे सत्यच आहे. आपण सगळं खेचून घेतोय पंचतत्व वरून. ब्रह्मरंध्रातनं सुरू होतात पंचतत्व खेचून ध्यानात आपण म्हणून तर ध्यान करायचं. आता काल बघा 2 दिवसात मी बोलल्यामुळं 2-3 कमेंट वाढायला लागलेत YouTubeवर आणि त्यामुळे काय फायदा झाला? कालच्या दिवसात 4-5 लोकं नवीन जॉइन झाले. मग त्या एक दौंडच्या शिक्षिका मॅडम जॉइन झाल्या. त्या म्हणे, "अहो तुमचं शाळेचे प्रोग्राम खूप छान आवडतात मला." शिक्षिकाच आहेत दोघे. म्हटलं, "बोलवा आम्हाला दौंडला." "येतो आम्ही. आम्ही काही पैसे घेत नाही." आणि सुवर्ण मॅडम तुम्ही बोलायची तयारी ठेवा. सुवर्ण मॅडम बघा काल त्यांची फार तळमळ होती. जाऊन घ्यायचं. आणि मला आल्यावर म्हणतात, की "छान वाटलं. खूप दिवसापासून इच्छा होती." मग सुजाता मॅडमनी जे सुरू केलं, सुलक्षणा मॅडमनी सुरू केलं, मग त्याच्याबरोबर मी होते.
माझ्यामुळे तर काही तुम्हाला मोटिवेशन होत नाही फारसं. तुमच्यातलेच लोकं करायला लागले, की तुम्हाला जास्त मोटिव्हेशन होतं. जसं सुजाता मॅडमनी जायला सुरुवात केली, तसं बाकीचे 2-4 लोकं ट्रिगर झाले. त्यांनाही असं सविता मोहिते मॅडम तर दरवेळेला असतात. काल सुवर्णा मॅडमना म्हटलं, अमृता मॅडमच्या घरी पाहुणे आलेत, त्यामुळे त्या नाही म्हटल्या. मी सुवर्णा मॅडमना म्हटलं, "अमृता मॅडम एक येतील, नाहीतर सविता मॅडम येतील. सुजाता मॅडम बिझी आहेत लग्नामुळं." बाकी कोणी नाहीये. बाकी सगळे संसारात अडकलेत. आणि तसंच झालं. सविता मोहिते मॅडम सातारवरनं काल आल्या आणि त्यांच्याबरोबर गेल्या. खास नाही आल्या, त्या येणारच होत्या. पण त्या म्हटल्या, "मी रात्री कधी पोहोचते बघते आणि मग तुम्हाला." पण लगेच मला मेसेज आला रात्री सविता मॅडमचा मोहिते. "मॅडम मी चालली उद्या." बिचाऱ्या कुठं, 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 कुठं येतातच, हजरच. ही प्रवृत्ती असावी लागते, प्रवृत्ती, देण्याची प्रवृत्ती. आणि दिल्याने काय होतं हे ऐकू दोघींकडनं. आज सुवर्णा मॅडमकडनं ऐकू, पहिल्यांदा अनुभव आहे. सविता मॅडम तुम्ही पण बोला. काय होतं गेल्याने आणि दिल्याने. तर ह्यामध्ये भाव निर्माण करायचेत आता. आधी बघा काय निर्माणही होतात आणि मग ह्या मुद्रांचा भाव हे जे आहे ना, मुद्रा भाव सुद्धा जनरेट करतात. म्हणून तर मुदिता, मुदिता म्हणजे हावभाव. भावच शब्द आहे त्या मुद्रेमध्ये. मुदिता, हावभाव, गेस्चर्स, हावभाव. मग ह्या जे भाव आपल्यात जनरेट होतात मुद्रेनी, ते एक्सप्रेस करता आले पाहिजेत. बघा आता मी हे असं म्हणतीये, मी असं करते. वरद मुद्रात तुम्हाला अनुभवायोग्य आलं. अभय किंवा काय वरद नाही सॉरी अभय मुद्रेमध्ये. धीर वाटला. मग भाव सुद्धा धीराचा आला पाहिजे. मग ज्या वेळेला धीर हवे त्यावेळेला आपण आपल्यालाच असं करता आलं पाहिजे. इथपर्यंत आपल्याला मुद्रा करायच्यात. लक्षात ठेवा. नुसतं शिकून काय उपयोग नाही. नुसतं ध्यान नाही. जीवनात आचरण करता आलं पाहिजे. या मुद्रा जीवनासाठी मुद्रा आहेत. ध्यानाबरोबर कोण मुद्रा करतं? कोणी मुद्रांचा वर्ग केला असेल तर मला सांगा बाई असं घेतात का मुद्रा? कोणी केला असेल तर सांगा जरूर मला. ग्रुपवर टाका आज. नाहीतर केलेल्यांना मी विचारते. मला माहिती कोणी केला. किती पैसे भरून केला हेही मला माहिती. बघूयात असं कोणी घेतं का? तर आता पुढची मुद्रा जी आहे जी क्षेपण मुद्रा आहे. तिच्यामध्ये भाव कुठले जनरेट होतात सांगायचं. हॉनेस्टली कारण मी जे फायदे सांगतेय तेच भाव जनरेट झाले असं म्हणू नका. ठीक आहे चला. तर बघा हे उत्तरबोधी मुद्रा आपण करून झाली, की धम्मचक्र मुद्रा मी जे घेते त्यातल्या काही मुद्रा घेते मी 10 मुद्रा आहेत. 10-12 मुद्रा आहेत. पण त्याच्यावर मी रिलेटेड पण घेते लगेच लक्षात राहता येण्यासारख्या. आता 101 मुद्रा काही नाहीये धम्ममुद्रेतली नाहीये. पण मी ही घेतलीये कारण तशीच आहे. फक्त थोडा फरक आहे. अंगठे न काढता हे असं आहे. पण हे आडवं आहे किंवा खाली आहे. आता ह्याचे जे फायदे आहेत ते क्लिन्झिंगचे आहेत. तुमचं जठर स्वच्छ होणार आहे. उत्सर्जन छान होणार आहे, घाम छान होणार आहे. शरीरातली नकारात्मकता, वाईट विचार, पॅटर्न्स आपण जे म्हणतो पॅटर्न्स बदलायचेत. माझे विश्वासच बदलायचेत. माझे ज्याच्यावर विश्वास आहे तेच सगळं बदलायचंय. कारण जग बदलायला लागले, सायन्स बदलायला लागले, ब्रह्मांड बदलायला लागले, मल्टी युनिव्हर्स बनतंय, सूर्य बदलतोय, चंद्र बदलतोय, सगळ्या सिस्टम्स बदलत चालल्या आहेत. मग मला माझ्या धारणा ज्या आहेत, माझे जे विश्वास आहेत, ते मला बदलायचे आहेत. मग ही क्षेपण मुद्रा खूप छान काम करून घेते. तर ही क्षेपण मुद्रा करायची, ही उत्तरबोधी क्षेपण मुद्रा. आता 3 मुद्रा करायच्यात. तुम्हाला दाखवली आता क्षेपण मुद्रा ती आणि तर्जनी मुद्रा. ही धम्मचक्रातली आहे. आपण बघतो पुराण जी काही मंदिरं जातो तिथे बाहेरच ही मुद्रा केलेल्या देवता असतात. तर ही मुद्रा जी आहे फक्त तर्जनीवर करायची आहे. आणि ही मूठ घालायची. आता वज्र मूर्जा आपण मुद्रा केली. वज्र कन्फ्यूज नाही व्हायचं. आणि लगेच लक्षात आलं पाहिजे. नंतर माझ्या लक्षात आलं ही तेव्हाच घ्यायला हवी होती. पण ही मुद्रेमध्ये आपण काय केलं? मूठ नाही घेतली ही. आपण हे अंगठा आपण मधल्या बोटाला लावला. पहिल्यांदा मधल्या बोटाला लावून बघितला, नंतर तिन्ही बोटांना लावून बघितला. पण या वज्र मुद्रेपेक्षा तर्जनी मुद्रेमध्ये ही मूठ आहे हाताची. मूठ घेऊन हे अशी करंगळी आहे.
आपण जे वॉर्निंग साठी वापरतो ते मी जे तुम्हाला सांगितलं ते खूप कॉन्फिडन्स असतो, अहंकार असतो आणि ही तर्जनी बोट चालत नाही परदेशात. राग येतो त्यांना लगेच. आपल्याला सवय असते काही वेळेला बोलताना मग ते एकदम हे होऊन जातात. तर हे बोट दाखवायचं नसतं त्यांच्याकडं. पण आपल्या देवळातच आपण हे करतो. हे असलेल्या देवता आहेत. तर बघा ही मोठं पाहिजे, अंगठा वर पाहिजे, ना की वज्रमुद्रेसारखा स्पर्श मधल्या बोटांना किंवा बोटांना. ही मूठ आहे मूठ. मूठ घालायची, करंगळी बाहेर काढायची. करंगळी नाही, तर्जनी. 1-2 ठिकाणी मला तर्जनी मुद्रा अशी पण आढळली. आता ही आपण पिरॅमिडमध्ये घेतलेली आहे मला वाटतं. तर ते त्यांनी फॉरेनच्या ह्याच्यामध्ये काही व्हेरिएशन्स केलेत आपल्याच मुद्रांपासून. मॉडिफिकेशन्स केलेत. त्यामुळे हे पण सापडलंय. तर असंही करून बघा. एक मूठ घालून एकच न काढता असे हे आडवे ठेवायचे. मग आडवे आता क्षेपण मुद्रेमध्ये आडवं आहे. आडवं ठेवल्याने काय होणार आहे? क्षेपण मुद्रेमध्ये आडवं ठेवल्याने काय होणार आहे? खाली हे केल्याने काय होणार आहे? ते आणि उत्सर्जन होणार आहे. मग हे सुद्धा बघा आडवं आहे. हे उभं नाहीये आणि 2 तर्जन्या स्पर्श केलेल्या आहेत. तर करून बघा थोडीशी. आणि नंतर अंजली मुद्रा, नमस्कार मुद्रा. तर बघा ही आपल्याला माहिती आहे आपण ही खूप भारतात मध्ये ही खूप वापरली जाते. नमस्कार मुद्रा आणि ही काय करते? तर हे आता 3 मुद्रा करायच्या आहेत. चला. डोळे शांत मिटून घ्या. आपल्याला आता तर्जनी मुद्रा करायची आहे. फक्त हाताची मूठ घालायची आहे नेहमीप्रमाणे आणि तर्जनी काढून वर ठेवायची आहे. अशी करा. डावा हात तुम्ही ध्यान मुद्रेत ठेवा. उजवा हात ध्यान मुद्रेत ठेवा किंवा डावा हात ध्यान मुद्रेत ठेवा. शक्यतो एकच हात करा. थोड्या वेळाने अशी पण तर्जनी मुद्रा करून बघा. दोन्ही बोटांच्या तर्जनी हॉरिझॉन्टल मध्ये एकमेकांना लावून बघा.